धाराशिव जिल्ह्यामध्ये नगरपालिकेचा रणसंग्राम सुरू आहे आणि आपण आज आलेलो आहोत मुरुम शहरामध्ये। या ठिकाणी जर पाहिलं तर माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील हे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत। तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून एक पॅनल या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। काय या निवडणुकीची रणधुमाळी कशी सुरू आहे, काय आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मला सांगा, आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, कसा रिस्पॉन्स आहे? डोर टू डोर आमचा प्रचार चालू आहे। प्रत्येक मतदाराला भेटून शिनी आपला उद्देश काय आहे सांगण्यात आम्ही प्रयत्न करत आहे व विरोधकांनी ताकद समजून शिनी जे भरले होते आता एकमेकाला पाठिंबा जाहीर करून ते त्यांचा पराभव निश्चित आहे म्हणूनच। पण एकीकडे महायुती जी आहे ती अनेक ठिकाणी एकत्र निवडणूक लढते, भाजप म्हणून आपण फक्त स्वतंत्र निवडणूक लढताय, शिवसेना देखील आपल्या सोबत नाही, कसं बघताय? भाजप स्वतंत्र लढायचं कारण काय, भाजपचं ताकद तिथं मुरुममध्ये खूपच हे आहे, त्याच्यामुळं ते जागा वाटपमध्ये आम्हाला त्यांनी जमू दिले नाही, त्याच्यामुळे त्यांनी जमूनही घेतले नाहीत, म्हणून त्यांनी सगळे वेगवेगळे पक्षाशी युती करून लढण्याचा प्रयत्न करत आहेत। काय काय फॉर्म्युला ठरला होता, कशी चर्चा सुरू होती, किती जागाचं वाटप कसं होतं नेमकं? गेल्या वेळेस जेवढे जागा भाजपचे होते त्यांना देणं व शिवसेनेचे जेवढे होते त्यांना देणं असं ठरलं होतं, त्याच्यात ते राजी नव्हते। मुरुम नगर परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपली सत्ता आहे, कुठले प्रलंबित प्रश्न पडलेत? जर तुम्हाला जनतेने पुन्हा संधी दिली तर कुठले असे विकास काम आहेत की तुम्हाला करायचे? प्रत्येक वेळेस प्रलंबित प्रश्न आम्ही जे आमच्या ह्याच्यात देत होतो, जाहीरनाम्यात जाहीर करत होतो, ते सगळं पूर्ण केलेले आहेत। आणि आता पुढील आराखड्यात आता जे डिजिटल म्हणून आपण जे संबोधित करतो त्याच्यातून वायफाय असेल किंवा UPC MPCच्या परीक्षेला समोर जाण्यासाठी जे असतील प्रश्न हे समोर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। 24 तास पाणी पुरवठा, कमी दाबाचा पाणी पुरवठा होत होता असं शिकायत होती, शहरीकरणाचं वाढ होत आहे म्हणून तेही आता 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आव्हान कुणाचं वाटतं या नगरपालिकेमध्ये? आता अनेक विरोधक आपल्या सोबत, कुणाचं आव्हान असणार? आव्हान द्यासारखं एकही विरोधक नाही, त्याच्यामुळे मी आव्हान कुणाचं समजत नाही। 100% निवडून येण्याची खात्री? 100% 21च्या 21 भाजपचे दिसतील हे मी आज ग्वाही देतो तुमच्यासमोर। नक्की आपण जर पाहिलं तर अगदी पूर्ण विश्वास त्यांनी व्यक्त केलाय, पूर्णच्या पूर्ण जे आहे ते उमेदवार आपले निवडून येण्याचा विश्वास जो आहे तो उमेदवार बापूराव पाटील यांनी व्यक्त केलाय। बालाजी सुरवसे, साम TV, मुरुम, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।